पण शेवटचे 2 महिने जे मी केले त्याच्यासाठी, मी सकाळी उठायचो, कामाला जायचो, 5 वाजता कामावरनं यायचो, गाडी घ्यायचो, नेरूळला जायचो. आता माझ्या घरापासून नेरूळ जवळजवळ 30-35 किलोमीटर लांब आहे. तिथे मी वर्कआउट करायचो. वर्कआउट करून रात्री 12:30-1ला घरी यायचो, परत झोपायचो, परत उठायचो. हा मी रुटीन शेवटचे 2 महिने फॉलो केलं. म्हणजे लिटरली म्हणजे बोलतात ना, एक माणूस कोलॅप्स होईल त्या लेवलला. आणि द्रोणागिरी श्रीचा दिवस आला जवळ, बोललो जी मेहनत केली आहे ती आज दाखवायचीच. हो बरोबर, खरी गोष्ट. आणि माझे मित्र आले मोहपाड्यावरनं, मला बघितलं आणि बोलतात, अरे दुसरं त्यांची चर्चा चालू झाली, अरे सगळं ठीक आहे, आपण आलोय खरा, तो आपला माणूस जिंकेल का गालावरनं असं बोलतो, बघूया चल, जिंकला नाही तरी उचलून घ्यायचा. त्यांची प्लॅनिंग झाली, जिंकला नाही तरी उचलून घ्यायचं. आणि लकीली बोला किंवा मेहनत बोला, ते टायटल मी जिंकलो. क्या बात आहे. अरे वा, 1 साइड जिंकलं एकदम. बर. त्यानंतर काय झालं? सगळ्यात पहिलं मुलीला घेतलं मी का, फोटो आहे माझ्याकडे. तर मित्रांनो, थोडस प्रतीक सर भावना विवश झालेली आहे की बॉडी बिल्डिंग ही नेमकी काय असते हे तुम्ही स्वतः बघू शकता की कोणत्या परिस्थितीतून बॉडी बिल्डर हा वर येत असतो. त्याला पूर्ण घरातला फॅमिली त्याला बघावी लागते, फॅमिली सोबत स्वतःच्या शरीराचा आहार. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून, स्ट्रगल मधून बॉडी बिल्डर हा तयार होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक सर आहे.